तर मित्रांनो, मी आता या पुढच्या चौकामध्ये आलेलो आणि मी इथे एक बोर्ड वाचला आहे बघा. इंद्रायणी नदी साफ करण्याचा बोर्ड आहे. मुख्यमंत्री साहेब त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत. पण तुम्हाला एक रियालिटी मी दाखवतो. इंद्रायणी नदी तुम्ही किती साफ केली ना, तर हे तुम्ही पाणी जर सोडत राहिलात, हे बघा एवढं घाण पाणी येतं आहे. हे सगळं इंडस्ट्रीयल वर्कचं पाणी आहे. एवढं सगळं घाण पाणी पुढे जाऊन नदीला मिळतं. तर कशी होईल तुमची नदी साफ? तुम्ही मला एवढं सांगा. कशी? मला हे नाही आहे की पण तुम्ही चांगली कामं करतायत ना, पण हे पण बंद करायला पाहिजे ना. हे एका अशा जागेवर स्टोअर करून ठेवा, मग त्याला परत यूज करता येईल असं करा ना. तुम्ही असंच करत नाही ना. हे सगळे नदीमध्ये सोडल्यावर नदी परत घाण होणार. किती साफ करा, परत घाण होणार नदी. हे सांगायचं. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या एका पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये आता निघालो आहे कॉलेजला आणि वाजलेले आहेत आता 7:45 आणि 8ला पोहोचायला लेट झालं थोडं. तर चला जाऊया. पप्पा तिकडे गाडी काढतायत, तर आता पटकन जाऊया. चला. तर मित्रांनो, आता रिसेस झाली म्हणजे मधली सुट्टी. आता जेवण झालं आहे. आणि हा इथं बघू शकता तुम्ही, इथं टाईमपास करता. ह्याचा मीम बनला आहे, टिकटॉकचा कमबॅक. कसं वाटते मीम बनल्याबद्दल? एकदम फेमस. कसला फेमस? चांगलं. सगळे माझ्या हसतात. सगळी याच्यावर असतात. आणि दुसरा तुम्ही तन्मयला तो वारी होता ना, तो असा मीम होता. तर आता रिसेस संपली, आता जाऊ क्लासमध्ये. हा दुसरा क्लास आहे बघा. आणि आमचा क्लास इकडे पार्टी आहे. या भिंतीच्या पलीकडे आमचा क्लास आहे. आणि हे पार्टी 2-3 बेंच वेगळे आहेत, बाकी सगळे नवीन बेंच आहेत. आणि त्या रोमध्ये जुने बेंच आहेत सगळे. हे सगळे नवीन आहेत. आणि चला आता जाऊ. तर मित्रांनो, आता आम्ही सुटलेलो आहे आमचं कॉलेज. आणि ही दोघं बालिश पोरं चालली आहेत. तू युनिफॉर्म का नाही घेतला रे? तूच मी आता जाणार घ्यायला. आता पप्पा घरी आहेत. तू त्या दिवशी मला बोलला की मी आता नंतर येणार आहे. मी काल आलो होतो. कॉलेज बंद होतं माझी. कॉलेज पूर्णच बंद होतं का काल? पूर्ण बंद होतं काल. आणि तू आज सायकल नाही आणली का तुझी? का नाही आणली? पंक्चर झालंय का? झाली झाला. काय काय मराठी आहे बाबा? अशी मराठी तर मी तुमची लय एकदम सज्जन माणूस आहे एकदम. तुला काय माहिती? सज्जन माणूस माहिती. आम्ही तुझे मित्र आहे. ते नाही कोण? हे माझे मित्र नाही. त्यांनी बघितलंय का तुला रिअल लाईफ मध्ये? बघितलंय ना, बघितलंय. भरपूर लोकांनी बघितलंय. आता जो हा ब्लॉग बघताय ना, माझे किती स्कूल फ्रेंड बघत असतील, तर स्कूल फ्रेंडला माहिती आहे मी रिअलमध्ये कसा आहे. बकवास येते. बकवास म्हणजे डेंजर आहे. तेरे को तो पेल दूंगा मैं इधर ही. यो बस. ऐसा चीजें किसी को बताते नहीं है, समझा क्या? क्या बोल रहा है? अरे माइक काहे निकाल रहे थे? को कान में आके क्यों आता है? नहीं ऐसा चीज़ें किसी को, मतलब कैसी चीज़ें? सब गाली वाली देने की चीजें किसी को बताते नहीं. हाँ, तो हम गाली देते ही नहीं ना. मेन गोष्ट म्हणजे का देते हम लोग गाली? वो तू देता है. एक ही बार दी थी ना तूने, जब स्टार्टिंग था कॉलेज का, और जब तन्मय और तेरी लड़ाई हुई थी यहाँ पे ही, तभी दी थी ना तूने लास्ट बार. उसके बाद गाली का दी तूने? बराबर है. ये तो बिल्कुल भी गाली नहीं देता. इधर में देता है, इधर नहीं देता. कोणती गेम खेळता रे तुम्ही? मैं नहीं खेलता. फ्री फायर. मैं सज्जन है, मैं कुछ नहीं इथं पबजी कोण खेळत नाही, सगळी फ्री फायर लवर आहेत. तर आता आपण जाऊ. इथं चिक्कल बघा रोडला. असले डेंजर चिक्कल आहेत ना. डेंजर चिक्कल आहेत. हे पण लगेच बघ ना, गणपती गेला लगेच आणि लगेच देवी आली पण. आणि तुमच्या घरात असते का म्हणजे तो दिवा ठेवतात का 9 दिवस विदाऊट हे, म्हणजे विजून देत नाही त्याला? चला मग आता जातो मी. तर मित्रांनो, मी आता या पुढच्या चौकामध्ये आलेलो आणि मी इथे एक बोर्ड वाचला आहे बघा. इंद्रायणी नदी साफ करण्याचा बोर्ड आहे. मुख्यमंत्री साहेब त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत. पण तुम्हाला एक रियालिटी मी दाखवतो. इंद्रायणी नदी तुम्ही किती साफ केली ना, तर हे तुम्ही पाणी जर सोडत राहिलात, हे बघा एवढं घाण पाणी येतं आहे. हे सगळं इंडस्ट्रीयल वर्कचं पाणी आहे. एवढं सगळं घाण पाणी पुढे जाऊन नदीला मिळतं.
तर कशी होईल तुमची नदी साफ? तुम्ही मला एवढंच सांगा. कशी? मला हे नाही आहे की पण तुम्ही चांगली कामं करतायत ना, पण हे पण बंद करायला पाहिजे ना. हे एका अशा जागेवर स्टोअर करून ठेवा, मग त्याला परत यूज करता येईल असं करा ना. तुम्ही असंच करत नाही ना. हे सगळं नदीमध्ये सोडल्यावर नदी परत घाण होणार. किती साफ करा परत घाण होणार नदी. हे सांगायचं. तुम्ही बघू शकता मी आता पोचलेलो आहे घरी आणि आता जाऊया लिफ्टमधून आता बाहेर. नाही तर लिफ्टचा दरवाजा बंद झाला तर अडकाय बिडकाय तो. तर मी जातो आता. तुम्ही इथंच थांबा, येतो 5 मिनिटात. नाही इथं नका, चला तुम्ही माझ्यासोबत चला. या चला. अरे बाबा आपली सायकल. हे राम, नाही गेले वाटतं सगळे. चावी आहे की नाही? हाय. टेन्शन नका घेऊ, मी आहे नाही इथं. टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे नाही इथं. खोलतो आता दरवाजा. आतमध्ये गेल्यानंतर भेटूया. चला. दरवाजा तुमच्याशी बोलता मी घराच्या बाहेर राहायचो. चला जातो. आज जेवायला बनलेलं आहे तांदळाची भाकरी आणि बटाट्याची भाजी. तर जेवूया आता. तर मित्रांनो, आत्ता माझं जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि आत्ता मला बसायचा अभ्यासाला. पण त्याआधी अभ्यासाला बसण्याआधी तुम्ही चॅनलला करा सबस्क्राईब आणि जर चांगला व्हिडिओ वाटला असेल तर करा. आणि जर नसेल वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मला अजून काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. आणि जेणेकरून म्हणजे माझा थोडासा आय कॉन्टॅक्ट कमी कॅमेरासोबत, म्हणजे मला भीती वाटते थोडीशी कॅमेऱ्याशी बोलायला, म्हणून थोडंसं मला ते इम्प्रूव्हमेंट करायचं हे मला माहिती झालं कालच्या व्लॉगमध्ये. आणि म्हणजे बाकी सगळं पण इम्प्रूव्ह करायचं आहे. पण कमेंट करून तुम्ही अजून काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर नक्की सांगू शकता. तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओला लास्टपर्यंत बघत जा मित्रांनो. कारण की जर व्हिडिओला तुम्ही लास्टपर्यंत बघितला ना, तुम्हाला पूर्ण माझी स्टोरी कळेल, माझी जर्नी कळेल. आणि मित्रांनो, एक माझ्यासोबत किस्सा झाला आहे, तो मी कधी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगेल. पण मी तुम्हाला लवकरच सांगेल. पण आज नाही सांगणार, पण तुम्हाला लवकरच सांगेल. तर तो सांगतो मी. आत्ता बसतो अभ्यासाला पहिले. तर मित्रांनो, आत्ता सगळं झालं आहे काम करून. हे बघा, एक सेकंड दाखवतो. हे बघा, भांडी साफ केली, ओटा पुसला. अजून काय करायला पाहिजे? तुम्ही सांगा. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं ना, मी आता सांगून गेलेलो तुम्हाला, मी भांडी घासेपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा. भांडी नाही काय बोलतो, काहीतरी बोलला असेल का? आठवत नाही हो. इथं तुम्ही सबस्क्राईब करा पहिलं. करा आता नसेल केलं तर करा. इथं बटन असेल बघा, इथं दाबा पटापट दाबा. थांबलोय मी. हां, दाबलत का? तर आता मी काम केलं आहे सगळं. आता जाऊन लेक्चर्स अटेंड करायचे. आज अभ्यास काहीच केला नाही, तर पहिलं ते करूया. ठीक आहे, चलो बाय. तर मित्रांनो, आत्ता जस्ट माझा फिजिक्सचा लेक्चर झाला आणि बघू शकता मी नोट्स काढले तिथे. हे बघा किती नोट्स काढलेत. हे बघा, हे पण पार्टचं आहे, हे पण मस्त आहे फिजिक्स. मला तर आवडलं भाई. आणि म्हणजे आमचे जे सर आहेत PWचे, ते एकदम प्रॅक्टिकली सांगतात. त्यांच्याकडे म्हणजे सगळे एक्झाम्पल्स आहेत. ते एकदम प्रॅक्टिकली एकदम मस्त सांगतात. तर आता वाजलेल बघा किती. तर आता एकदम ते प्रॅक्टिकली सांगतात. तर त्यामुळे आता मस्त. आता 7:15 झालेत. आता 15 मिनिटांनी नंतर आमचं दुसरं लेक्चर आहे मॅथचं. आणि ते तर तुम्हाला माहितीच आहे, स्नेहल सर तर लयच भारी शिकवतात. फक्त थोडंसं आपलं अजय सर थोडासा राग करतात, पण त्यांना पण आम्ही समजून घेतो, कारण की ते थोडेसे न्यू आहेत आणि हे सगळे एक्सपिरियन्स टीचर्स आहेत. पण ठीक आहे आता. आणि आपल्याला करायचं आहे, खूप काही करायचं आहे अभ्यासातही, व्लॉगिंगमध्ये. तर तुम्ही मला सपोर्ट दाखवा. तर आता मी अभ्यास करतोय. चला बाय. तर मित्रांनो, आता जेवण सगळं झालं आहे आणि आत्ता अभ्यास पण, लेक्चर वगैरे तर कधीच संपलं. लेक्चर झाल्यानंतर मी जेवायला बसलो. आज मम्मीने केलेलं डाळ भात, बटाट्याची भाजी, लोणचं, कांदा, एकदम गावरान जेवण, एकदम मस्त तडका लावून आम्ही जेवलो आहे. आणि आता आपल्याला झाली आहे आपली वेळ एडिटिंगची. तर आता एडिटिंगला बसायचं आहे. तर आजच्या व्लॉगला इथेच एंड करूया. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर आजच्या व्लॉगमध्ये बस एवढंच. मिळू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टाटा, सी यू. ऐसा चीजें किसी को बताते नहीं है. क्या बोल रहा है? अरे माइक का है निकाल रहे थे को कान ना की क्यों आता है? नहीं